लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड पाताच पसंत होईल। बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट, डबल बेडशीटच्या असंख्य व्हरायटी। लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती, पटियाला सेट, टॉप जीन्स, नायरा सेट, तसेच शूटिंग शर्टिंग, टॉवेल, टोपी, ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म, कॉर्पोरेट युनिफॉर्म, क्लॉथच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे। अवघ्या आठवडाभरातच घोडा आणि माकडावरील हल्ल्याच्या घटना ताजी असतानाच सोमवारी कुत्र्यांच्या कळपाने सुंदर बागेत एका मांजरावर हल्ला करून त्याची चिरफाड केल्याची घटना घडली। या भटक्या कुत्र्यांचा महानगरपालिका प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जावळे व परिसरातील गाळेधारकांनी केली आहे। महानगरपालिका मालकीच्या सुंदर बागेत दुपारच्या सुमारास एका मांजरावर 5 ते 6 कुत्र्यांनी हल्ला केला। मांजराने त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी बरीच धडपड केली, पण चोहोबाजूने घेरत मांजराला पकडून त्याची चिरफाड केली। ही घटना लक्षात आल्यानंतर तेथील गाळेधारकांनी कुत्र्यांना हटकवण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांनी हल्ला सुरूच ठेवला। अखेर याबाबतची माहिती माणुसकी फाउंडेशनचे रवींद्र जावळे यांना देण्यात आली। त्यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात मांजर गतप्राण झाले होते। लहान मुलांसह महिला या ठिकाणी विरंगुळा व मनोरंजनासाठी येत असल्याने सुंदर बागेत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते। शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे। यापूर्वी एका महिलेवर कळपाने हल्ला करून वृद्धेचा बळी घेतला आहे, तर काही दिवसापूर्वी एका घोड्यावर व माकडावर हल्ला करून त्यांचे लचके तोडले होते। त्यामुळे ही कुत्री आता माणसावर कधीही हल्ला करतील। बागेत विशेषतः लहान मुलांची गर्दी असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रवींद्र जावळे व गाळेधारकांनी केली आहे। यावेळी चैतन्य चव्हाण, ऋषिकेश सातपुते, ओंकार सुतार, सतीश नायडू, दीपक खटावकर, स्टीफन आवळे, महेंद्र कुर्णे, रणजित कोळी, प्रशांत अवताडे, रोहन सिद्धनेरलेकर, अजय राठोड, श्रवण नायडू उपस्थित होते। आज इचलकरंजी महानगरपालिका सुंदरबाग या ठिकाणी आज माणुसकी फाउंडेशनला एक कॉल आला। त्या कॉलमध्ये मला असं समजलं की इथे कुत्र्यांचा वावर जास्त होत आहे आणि कुत्र्यांचा वावर होत असताना या कॉलमध्ये असं सांगण्यात आलं की इथे एक कुत्रा मांजराला 3-4 कुत्री मांजराला फाडून खात आहेत। ज्यावेळी असा आम्हाला कॉल आल्यानंतर आमचे माणुसकी फाउंडेशनच्या मुलांना आम्ही फोन करून आम्ही सर्वजण इथं आलो, तर बघितले तर परिस्थिती एकदम बिकट आणि वाईट होती। या ठिकाणी अक्षरशः कुत्र्यांनी आपल्या त्या मांजराची चिंध्या केल्यासारखे केल्यात। तर या सुंदर बागेमध्ये नाव सुंदर आहे, परंतु इथं सुंदर तर काही दिसत नाही। अशा अवस्थेत या बागेमध्ये जर का आपल्या पाल्यांना इथं ज्यावेळी आपली लहान मुलं इथं येत असतात तर ह्या मुलांच्यावर असले कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालावं, किंवा जर का प्रशासनाने लवकर लक्ष घालण्यात नाही आल्यास जर आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि माणुसकी फाउंडेशन म्हणून येणाऱ्या या 15 दिवसातच आम्ही मोठ्या एक आंदोलन घेऊन आम्ही उतरणार आहे।